पश्चिम बंगालचे इलेक्शन झाले, त्याचे रिझल्ट लागले आणि रिझल्ट आपण सगळ्यांनी पाहिलेत, त्याच्याबद्दल आपण बरंच ऐकलं बोललं आहे. पण या सगळ्यामध्ये या 3 बायकांच्या गोष्टींनी मला खूप माझ्या मनाला स्पर्श केला. आणि भारत ही जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी का आहे, का आपल्याला सगळ्यात मोठं लोकशाही देश म्हटलं जातं, हे एकदा पुन्हा अधोरेखित झालं आहे मला वाटतं यांच्या गोष्टीमुळे. तर या तिघींची काय गोष्ट आहे ते मी तुम्हाला एकदा सांगते. रत्ना देबनाथ, आरजी कार हॉस्पिटलच्या पीडित डॉक्टरची आई, 31 वर्षांची ट्रेनी डॉक्टर जिचा ब्रुटल रेप आणि मर्डर करण्यात आला होता. व्यवस्थेने साथ दिली नाही. मुलींनी रात्री अपरात्री घराबाहेर पडलंच नाही पाहिजे हे ऐकून घ्यावं लागलं, तेही मुख्यमंत्री असलेल्या एका स्त्रीकडून. तरी हार न मानता या झुंजार मातेने स्वतःच व्यवस्थेचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. रत्ना देबनाथ पानिहाती मतदारसंघातून 28,000 मतांनी जिंकल्या. रेखा पात्रा, संदेश खालीमधल्या सामूहिक बलात्कार आणि इतर अत्याचारांच्या पीडितांपैकी एक. आपल्यावरील अत्याचारांच्या विरोधात त्या शांत बसल्या नाहीत, तर त्यांनी आवाज उठवला. इतर पीडित महिलांसोबत कडेवर लहानगं बाळ घेऊन त्यांनी आंदोलनं केली. ज्या व्यवस्थेने त्यांच्यासाठी कान बंद केले, आज त्याच व्यवस्थेत त्या संविधानिक पदावर 5,000च्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. कलिता माझी, घरोघरी धुणी भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी सर्वसामान्य स्त्री. सततचा गुंडांचा त्रास मनमानी यांनी कंटाळलेली. 2021 तर इथल्या गुंडांनी तिला मतदानही करू दिलं नाही असं सांगितलं जातं. मग कलिता यांनी लोकशाहीचा आधार घेतला, निवडणूक लढली आणि तब्बल 12,000च्या मताधिक्याने विजयी झाल्या. या लोकशाहीचा, या भारताचा भाग असल्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना, ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आणि युट्यूबवर आपलं चॅनल सुरू झालंय ते सबस्क्राईब करा. थँक्यू.